सर्व शाखांमध्ये आवाज बंद असेल, युवकांनी मुलांच्या शेजारी थांबून घ्यायचंय। वंदन 1 2 3। जय भारत। उपविश। स्वरूपवर्धिनीच्या मकर संक्रमण उत्सवासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पत्रकार व हितचिंतक आणि पालक वर्धकांचे मी अहिल्या सुरेश धायगुडे आपलं सहर्ष स्वागत करते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब रौप्य महोत्सवी जयंती निमित्त समरसता या संकल्पनेवर आधारित महानाट्य आज या शनिवारवाड्याच्या भव्य व्यासपीठावर होत आहे। आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ओंकार पूजनाने करत असतो। ज्या ओंकारामध्ये आपले सारे विश्व सामावले आहे, त्या ओंकाराचे पूजन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते। माझ्या मागून ओंकार म्हणायचा आहे। हरिहि ओम। स्वस्थ बंधुत्वाचे दर्शन घडवू, समरसता आणू समरसतेतून। ज्यांनी आपल्या कामामधून बंधुत्वाचे दर्शन घडवून दिले, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन बेरड आणि देवदासींच्या उत्थानासाठी समर्पित केले, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉक्टर भीमराव गस्ती आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत। त्यांचा विस्तृत परिचय करून देण्यासाठी मी महेश सरांना विनंती करते। नमस्कार। मागील वर्षी आपल्या पुण्यातील बालगंधर्वमध्ये एका विशेष पुरस्काराने एका व्यक्तीस सन्मानित करण्यात आलं। बेरड रामोशी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची कळकळीची विनंती त्यावेळेस या व्यक्तीने केली। त्याचबरोबर देवदासींना सन्मानाने या समाजात वागणूक मिळावी असे आव्हान डोळ्यामध्ये आसवे आणत या व्यक्तीने केली। कोण होती ही व्यक्ती? विदा करंदीकरांनी ज्या व्यक्तीस श्री विठ्ठल ही उपमा दिली ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर भीमराव गस्ती। बेळगावमध्ये त्यांचा जन्म झाला। बेरड समाजातील ही व्यक्ती बेरड आणि रामोशी या अत्यंत पराक्रमी कष्टकरी समाजावर ब्रिटिशांनी गुन्हेगारीचा शिक्का मारला। 18 विश्व दारिद्र्य समाजाचा दारूच्या भट्ट्या चालवणारे आणि सुपाऱ्या घेऊन लुटमार करणे, खून दरोडे करणे हा त्यांचा व्यवसाय।
भीमराव अशाच कुटुंबात जन्मले. कित्येक दिवस आंघोळ नाही. सणावारी एखादा सदरा वडिलांनी घ्यायचा आणि तो फाटेपर्यंत घालायचा. शिक्षण नाही. जात पंचायतीचा लोखंडी पंजा ही आणखी जुलूम जबरदस्ती. याही स्थितीत भीमरावांच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातलं. अत्यंत हुशार, शिक्षकांकडून नेहमीच कौतुकाचा वर्षाव. चमकदार यश मिळवीत भीमराव प्री डिग्रीपर्यंत शिकले. आंध्र प्रदेशमधील वारंगळच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष गुणवत्तेसह बी झाले. रशियातील शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथे ते एमटेक झाले. हैदराबादमध्ये त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आणि CSIR येथील संशोधन केंद्रात रिसर्च ऑफिसर म्हणून भरगच्च पगाराची नोकरीसुद्धा मिळाली. हे सर्व होत असताना आपल्या या समाज बांधवांचं काय चाललं होतं, आपल्या गावात काय चाललं होतं. त्याच वेळेस गावात इंडाल या विदेशी कंपनीने कारखाना काढायचं ठरवलं आणि 5-6 गावातील जमिनी ही कंपनी जबरदस्तीने घेत होते. हे भीमरावांना समजलं. त्यांनी तडक नोकरी सोडून आपल्या समाज बांधवांसाठी रस्त्यावर उतरण्याचं धाडस केलं. या गावात राहणाऱ्या सर्वांना एकत्र केलं. बेरड, पारधी, सामोजी मोठा लढा उभारला. त्याचवेळी सुरू झालेल्या आणीबाणीत भीमरावांना अटक झाली. 18 महिने बेल्लुरीच्या तुरुंगात ही व्यक्तीने 18 महिने या बेल्लुरीच्या तुरुंगात राहिले. 18 महिन्यांमध्ये त्यांनी वेगवेगळी पुस्तकाचं वाचन केलं, खूप अभ्यास केला आणि त्यातून त्यांना या आपल्या रामोशी आणि या इतर जो समाज आहे त्या समाजाबद्दल इतिहासातलं माहिती मिळाली. त्याच वेळेस शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जत हे याच रामोशी बेरड समाजातील होते. पेशव्यांच्या या हिंदवी स्वराज्याचा जो भगवा ध्वज आहे तो पेशव्यांच्या राजवटीखाली बेरड रामोशी समाजानेच पेलला. असे हे बेरड रामोशी समाजाचा इतिहास खूप प्रगतशील आणि खूप असा भरारीचा आहे. तुरुंगातून बाहेर पडताच भीमरावांनी नोकरीचा राजीनामा दिला. गावी येऊन इंडल विरुद्ध संघर्ष उभारला. गाव पंचायतीतील पुढाऱ्यांशी संघर्ष करीत आपल्या बांधवांना न्याय मिळवून दिला. जमिनीला चांगला दर मिळाला. कुटुंबातील प्रत्येकाला या इंडल कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि या यशानंतर हैदराबादच्या संशोधन केंद्राने नोकरीसाठी वारंवार बोलावूनही स्पष्ट नकार देत भीमरावांनी रणशिंग फुंकलं आणि गेली 40 वर्ष ते अखंडपणे महात्मा गांधींच्या मार्गाने आक्रमण पण विधायक लढा देत आहेत. राजीव गांधींसह सर्व पंतप्रधानांसमोर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि बेरड समाजाचा अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करून घेतला. जात पंचायतीचा कडक विरोध असताना सुद्धा भीमरावांनी या समाजासाठी वस्तीवर शाळा काढल्या. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दमदाट्या होत असतानाही या विद्यार्थ्याच्या आईनं मायेनं शिकवलं. आज या समाजातील शेकडो तरुण हे पदवीधर आहेत, वकील आहेत, IAS IPS अधिकारी आहेत. हे सर्व झालं ते भीमरावांच्या कबाड कष्टांमुळं. आपल्या समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडाखाली ठेवणाऱ्या जात पंचायती हळूहळू निष्प्रभ व काळबाह्य होत आहेत. भीमरावांपुढे बेरड रामोशींना माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याची व राष्ट्र उभारणीत हक्काने सहभागी होण्याची संधी देण्याचं आव्हान होतंच, पण त्याचबरोबर या समाजातील घरातील मुलगी देवाला अर्पण करण्याची आणि देवदासी जी अत्यंत क्रूर व अमानुष पद्धत आहे ती नष्ट करण्याचं आव्हानसुद्धा होतं. कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात कारवे येथील भीमरावांनी शाळा, मुलींसाठी व्यवसाय केंद्र, संस्कार केंद्र आदींचा समावेश असलेली एक वास्तू बांधली. देवदासींना स्वावलंबन शिक्षण देऊन त्यांचे विवाह घडविण्याचा उपक्रमही हाती घेतला. पण दुर्दैवाने समाजातील पुढारलेल्या घटकांनी व बेरड रामोशी समाजातील स्वयंभू बुरसट पुढाकारांनी एका रात्रीत रुपया मदतीतून उभी केलेली ही वास्तू मुळासकट उडवून टाकली. भीमरावांना हद्दपार केलं. त्यांच्यावर अनेक जीवघेणे हल्लेसुद्धा केले. हा हादरा भीमरावांचं कामच उद्ध्वस्त करून देणारा होता. या सबंध हादऱ्यामुळं भीमरावांना मधुमेह व रक्तदाबाचे विकारही ग्रासले. कर्नाटकातील 5 व महाराष्ट्र सीमेवरील जिल्ह्यात 8 केंद्रे उभारलेल्या भीमरावांना कोल्हापुरातील कारवे येथील इमारत उद्ध्वस्त झाल्याने स्मरण झाले तरी आजही त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. आणि हा सुविद्ध संवेदनाक्षम सौम्य असा क्रांतिकारक अक्षरशः कोसळतो. इंडियन एक्सप्रेसच्या कन्नड प्रभा दैनिकाने पर्सनल ऑफ द इयर हा सर्वात मोठा गौरवाचा पुरस्कार देऊन भीमरावांना प्रोत्साहन दिले. गावातील गुंडांच्या स्वाधीन व्हावं लागणाऱ्या वृद्ध देवदासींना कर्नाटक सरकारने 500 रुपयाची पेन्शन भीमरावांमुळेच योजना चालू करण्यात आली. आज 20,000 महिला त्याचा लाभ घेत आहेत. देवदासी मुलगी उत्तम तहसीलदार झाली.
कोल्हाटी समाजातील किरण मुसळे प्रांत अधिकारी झाले, झोपडपट्टीतील संगीता बारणे पोलीस दलात अधिकारी झाली. हे सर्व शक्य झालं ते भीमरावांच्या अथक परिश्रमाने. भीमराव त्यांच्या वेदना शब्दांकित करताना तेव्हा ते शब्द साऱ्या विश्वाला भारावून टाकतात. बेरड त्यांच्या आत्मकथनाच्या 3 आवृत्त्या निघाल्या. सांजवारा या अनुभव कथनाच्या 2 आवृत्त्या निघाल्या. अहिल्या हे देवदासींच्या कथांवरील व आंबिकोन हे बेरड रामोशी समाजाचा इतिहास सांगणारे पुस्तक जगभर गेलं. बेरड हे त्यांचं पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. बेरड व आक्रोश ही 2 पुस्तकं MA PhD साठी संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता प्राप्त आहेत. अमेरिकेतील वाचकांनी बेरड वाचल्यावर भीमरावांना तडक 8 लाख रुपये त्यांच्या कामासाठी पाठवले. मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार अमेरिकन बायोग्राफी इन्स्टिट्यूटने दिला. 5 फाउंडेशन, लोकमान्य सेवा संघ, गोदावरी गौरव, राजा राममोहन राय नॅशनल अवॉर्ड, गोखले न्यास पुरस्कार, डॉक्टर हेडगेवार पुरस्कार, वसंतराव भागवत पुरस्कार, संत गाडगेबाबा समरसता पुरस्कार असा महाराष्ट्रातून, देशातून, जगभरातून भीमरावांवर पुरस्काराचा वर्षाव झाला. असे अद्वितीय असे आपले भीमराव गस्ती आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे. ही खरंच खूप खूप भाग्याची गोष्ट आहे. मी स्वरूपवर्धिनी परिवाराच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. मी स्वरूपवर्धिनीचे उपाध्यक्ष माननीय श्री उदय गुजर यांना त्यांचं स्वागत करण्यास सांगतो. त्यांच्यासोबत स्वरूपवर्धिनीचे सहकार्याध्यक्ष माननीय श्री रामभाऊ डिंबळे, स्वरूपवर्धिनीचे उपाध्यक्ष माननीय श्री उदय गुजर आणि स्वरूपवर्धिनीचे सहकार्यवाह माननीय पुष्पताई नडे या उपस्थित आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. बंधुभाव म्हणजे सामाजिक समरसता, बंधुता म्हणजे मानवता आणि मानवता हाच धर्म. व्यक्तीच्या मनातील संकुचित भाव दूर होऊन बंधुतेचा, आपुलकीचा भाव निर्माण होणे म्हणजे समरसता. आपण आपल्या महानाट्यासाठी समरसता हा विषय निवडला आहे. हा विषय निवडण्यामागचे कारण काय, समरसता म्हणजे काय इत्यादी गोष्टी आपल्या प्रास्ताविकातून मांडण्यासाठी मी श्री संजय तांबट यांना विनंती करते. नमस्कार. आदरणीय भीमराव गस्ती, रामभाऊ डिंबळे, उदय गुजर सर, पुष्पाताई नडे आणि श्रोत्यांमध्ये बसलेले सर्व मान्यवर, स्वरूपवर्धिनीच्या सर्व शाखांचे वर्धक वर्धिका, पालक, हितचिंतक आणि सर्व आत्मीय बंधू भगिनी, मी आज मकर संक्रमणाच्या उत्सवानिमित्त आपल्या सर्वांचं इथे मनापासून स्वागत करतो. संक्रमण म्हणजे सतत चांगल्या दिशेने वाटचाल, परिवर्तन हा सृष्टीचा स्थायी भाव आहे. वर्धिनीतले आपण सगळेच नेहमीच बदलांचं मोकळेपणाने स्वागत करतो. जे चांगलं आहे ते पुढे घेऊन जातो आणि जे वाईट आहे ते मागं टाकतो. स्वरूपाच्या अशा वर्धनासाठी आणि संक्रमणासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशा वार्षिक उत्सवांच्या निमित्ताने वर्धिनी समाजाशी संवाद साधू इच्छिते आणि आपल्या कामाची माहिती आणि त्यामागचा विचार हा सर्वांपर्यंत पोहोचवू इच्छिते. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त सामाजिक समरसता या विषयावर वर्धिनीच्या पुण्यातल्या 16 शाखांमधले वर्धक वर्धिका आज महानाट्य सादर करणार आहेत. आपल्या देशात चालत आलेली समरसतेची परंपरा त्यातून उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु अशा कलाकृतीला आणि सादरीकरणाला स्वाभाविक काही मर्यादा असतात. यात मांडलेलं सारं काही म्हणजे समरसता असा आमचा दावा नाही. खरं म्हणजे समरसता हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे वर्धिनीत त्यासंबंधीचा आमचा अनुभव आणि सूत्ररूपाने काही विचार मांडण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे. सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करत राहणं हे माझं कर्तव्य आहे. ही बांधिलकी आम्ही सारे स्वीकारतो. स्वरूपवर्धिनीच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आम्ही म्हणतो, जनांचा प्रवाह हो इथे चाललेला सदा संस्कृतीच्या मुळापासून, पिढ्या नांदती भोवती बांधवांच्या, आम्ही भिन्न ना त्यांची यापासून. तयांच्या कळा जाणवाव्या आम्हाला, तयांच्या सुखाचीच लागो स्पृहा.
तर आपल्या सर्व बंधू भगिनींविषयीची आत्मीयता आणि त्यांच्या कल्याणाची इच्छा आणि त्यांचं जे काही दुःख आहे ते आमच्या मनामध्ये रोज आम्ही त्याचं स्मरण करत असतो. त्यामुळे आमचा व्यक्तिगत धर्म, जात, वंश, विचारसरणी कोणतीही असली तरी बाबासाहेबांनी या देशाला दिलेली राज्यघटना हाच आमचा आजचा राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि तोच आमचा धर्म आहे. त्याच्याशी सुसंगत जे जे काही आहे ते आम्ही स्वीकारतो आणि त्याच्याशी विसंगत जे जे काही आहे ते आम्ही नाकारतो. आणि स्वरूपवर्धिनीचे सर्व वर्धक वर्धिका आणि युवक युवती आमची राज्यघटनेशी, या देशाशी असलेली बांधिलकी, या देशाच्या नागरिकत्वाशी असलेली बांधिलकी आम्ही जाहीरपणे नेहमीच सतत ही सांगत असतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली मूल्य आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धीला जे जे पटतं ते प्रत्यक्ष स्वीकारायचं, हा विवेकाचा विचार, रॅशनलिस्ट थॉट, हा आधुनिकतेचा आणि लोकशाहीचा पाया आहे. तो आम्ही स्वीकारलेला आहे. परंतु त्याचबरोबर उपनिषदांमधल्या तत्त्वज्ञानापासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेकांनी आम्हाला मूलभूत मानवी मूल्यांचा आणि वैश्विकतेचा वारसा दिलेला आहे. तोही आम्ही स्वीकारतो. उपनिषदांमध्ये म्हटलं आहे की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तत्त्वमसी, ते तत्त्व तुझ्यामध्ये पण आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, आणि सर्व विश्वामध्ये हेच एकच ब्रह्मतत्व हे व्यापून राहिलेलं आहे. अशा प्रकारचा व्यापक विचार देणारी आणि सर्वांमध्ये एक मूलभूत समता, समानता मानणारी अशी आपली विचारदृष्टी आहे. संत ज्ञानेश्वरांनी वैश्विक देवाकडे पसायदान मागताना भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्वांविषयीचा आदरभाव, समानता ही आमच्या मनामध्ये नक्की त्या याच्यामध्ये आहे. पण होतं कसं की आमची तत्त्व उच्च आहेत, परंतु काही कारणाने प्रत्यक्षातला आमचा व्यवहार मात्र त्याच्या विरुद्ध राहिलेला आहे. जातीभेद, उच्च नीचता, अस्पृश्यता हे दोष आपल्या समाजामध्ये शिरले. आपल्याच बांधवांना आपण प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली. त्यांच्याकडे आम्ही साधं माणूस म्हणूनही पाहिलं नाही. ज्यांना शतकानुशतकं हा अन्याय, अत्याचार सहन करावा लागला, त्यांचं दुःख आणि त्यांच्या वेदना या प्रचंड आहेत. हे दुःख आपण समजून घेतलंच पाहिजे आणि या वेदनेतून येणारा जो काही संताप आणि विद्रोह आहे तोही आम्ही समजून घेतला पाहिजे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून हा संताप, विद्रोह निश्चितपणाने व्यक्त होतो. त्यामुळे त्याकडे पाहताना हे आपलंच दुःख आहे, आपल्या समाजाचं दुःख आहे, या भावनेने ते समजून घ्यावं लागतं आणि तसं आम्ही पाहतो. हा अन्याय दूर करण्यासाठी वारकरी संतांनी भागवत धर्माच्या माध्यमातून समतेचा आणि भक्तीचा विचार मांडला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव थेतेची जाणावा तोच साधू ओळखावा, असं संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आधुनिक काळात महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा मार्ग दाखवला. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतका अनर्थ एका अविद्येने केला, असं महात्मा फुलेंनी सांगितलं. आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं. हे खरंच आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी हा बहुजनांच्या शिक्षणाचा, समतेचा विचार हा पुढे नेला. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणत या लढ्याला आत्मसन्मानाचं बळ दिलं. जातीअंताच्या लढ्याचा मंत्रसुद्धा बाबासाहेबांनी आम्हाला दिला. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचं 1974 वसंत व्याख्यानमालेत भाषण दिलं होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की अस्पृश्यता ही वाईट आहे, अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे, इट मस्ट गो लॉक, स्टॉक अँड बॅरल. त्यामुळे आमचा विश्वास हा जातीभेदाच्या निर्मूलनाचा आणि जातीअंताची लढाई आम्हाला शेवटपर्यंत लढण्याचा आणि सर्व जातपात विरहित अशा प्रकाराने समाजाचं संघटन करण्याचा आमचा विचार हा निश्चितपणाने आहे. इतक्या वर्षांच्या आणि इतक्या साऱ्यांच्या प्रयत्नानंतरही भारतीय समाजामध्ये अजून जात शिल्लक आहे. ती केवळ हिंदूंमध्ये नाही तर ती ख्रिश्चनांमध्ये सुद्धा आहे आणि ती मुसलमानांमध्ये सुद्धा आहे. मी आमच्या स्वरूपवर्धिनीमध्ये मंगळवार पेठेत जे कार्यालय आहे तिथे छप्परबंद मुस्लिम समाजाची वस्ती आहे. त्यामुळे जातपात ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही राहिली तर ही संपूर्ण भारतीय समाजाला लागलेलं विष आहे आणि ते संपूर्ण गेलं पाहिजे.
जाता जात नाही ती जात असं म्हटलं जातं आणि ती अनेकांच्या मनात अशी घट्ट जळवेसारखी चिकटून राहिलेली आहे. त्यामुळे ही लढाई आपल्याला दीर्घकाळ लढावी लागणार आहे. केवळ एकमेकांवर दोषारोप करून आणि स्वतःची जात मात्र मनात तशीच ठेवून ती जाणार नाही. ती मनामधून, विचारांमधून आणि व्यवहारांमधूनही आपल्याला नाहीशी करायची आहे. त्यासाठी समरसता हवी आहे. समता आणि स्वातंत्र्याला बंधुता, सहवेदना, ममता आणि कारुण्याची जोड म्हणजे समरसता. प्रत्यक्ष कृतीतून सर्वजण आपले, सर्वजण माझे या भावनेतून होणारा व्यवहार म्हणजे समरसता. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना परमकारुणिक भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा मार्ग सांगितला. बुद्धांनी बंधुता आणि करुणा ही महत्त्वाची तत्त्व मानलेली आहेत. ते म्हणतात, माझ्या तत्त्वज्ञानाची मुळं धम्मात आहेत. माझे गुरु बुद्ध यांच्या शिकवणीपासून मी हे तत्त्व काढले आहे. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांना जागा आहे. परंतु अपरिमित स्वतंत्रतेने समतेचा नाश होतो आणि निर्भेळ समानता स्वातंत्र्याला वाव ठेवत नाही. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांचे उल्लंघन होऊ नये म्हणून केवळ संरक्षण म्हणून निर्बंधाला स्थान आहे. परंतु निर्बंध हा स्वातंत्र्य आणि समता या संबंधी होणाऱ्या उल्लंघनाविरुद्ध हमी देऊ शकतो असा माझा विश्वास नाही. त्यामुळेच माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेला उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य आणि समता यांच्या उल्लंघनाविरुद्ध संरक्षण फक्त बंधुभावनेनंच होऊ शकतं. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली ही बंधुतेची भावना म्हणजे समरसता आहे. स्वातंत्र्य आणि समता नांदण्यासाठीचं आधारभूत तत्त्व म्हणजे समरसता आहे. परस्परांविषयी आपुलकीचा भाव निर्माण करणं, संपूर्ण समाज हे एक कुटुंब आहे असा भाव निर्माण करणं म्हणजे समरसता आहे. समता आणि ममता यांचा संगम म्हणजे समरसता आहे. हे सांगायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात उतरवायला तितकंच अवघड आहे. समरसता केवळ भाषणांमधून किंवा विचार सांगून येणार नाही, तर आपल्या सर्वांचा व्यवहार तसाच बंधुतेचा, आपुलकीचा, पारदर्शक आणि उत्कट असायला हवा. स्वरूप वर्धिनीमध्ये आम्ही रोजच त्याचा अनुभव घेतो. समाजाच्या सर्व स्तरातली, सर्व वर्गातली आम्ही मुलं मुली इथं रोज एकत्रित येतो, खेळतो, भरपूर दंगामस्ती करतो. कोणी कोणाची जात विचारत नाही की गरीब श्रीमंतीचा भेद त्याच्यामध्ये येत नाही. इथे येणारे सर्वजण सारखे. आम्ही सर्वजण एकमेकांच्या घरी जातो. ही आमचीच घरं असतात आणि आम्ही एकमेकांच्या असतो. हा बंधुभगिनी भाव हा सहजपणे आमच्यामध्ये रुजतो. त्यामुळेच एकमेकांच्या अडीअडचणीला आम्ही रात्री अपरात्री केव्हाही सहजपणे उभं राहतो. ही म्हणजे समरसता आहे. किशोरभाऊ पटवर्धन सरांनी 37 वर्षापूर्वी 13 मे 1979ला स्वरूप वर्धिनीचं काम सुरू केलं. राया धनराज गिरजी हायस्कूल नावाच्या पुण्यातल्या बहुजनांच्या शाळेमध्ये ते मुख्याध्यापक होते. खरं तर निवृत्तीनंतर त्यांना आरामात सुखाचं जीवन जगता आलं असतं, परंतु त्यांनी ते कसं केलं नाही याचं कारण समाजाविषयीचं अपार प्रेम, आपुलकी ही त्यांच्या मनामध्ये होती आणि प्रेम हाच त्यांच्या कामाचा खरा आधार होता. आणि स्वरूप वर्धिनीमध्ये आम्ही ही आपुलकी अनुभवली. आपण सारे एकच आहोत याचा अनुभव घेतला. आणि आजही वर्धिनीच्या सर्व शाखांवर काम करणारा जो काही दादाताईंचा गट आहे, शाखेत रोज येणारी मुलं मुली आहेत, ते हा आपुलकीचा अनुभव हा रोज घेतात. तेव्हा समरसता हा विचारांइतकाच आमच्यासाठी अनुभवाचा विषय. मला आठवतं, आमच्या मंगळवारातल्या शाखेत उन्हाळ्यातल्या दिवसात एक वर्धक सलग 3-4 दिवस एकावर एक असं 2 शर्ट घालून येत होता. सरांनी त्याला विचारलं, का रे सगळ्यांना इतकं उकडतं आहे आणि तू एकावर एक 2 शर्ट घालून कशाला येतो? तेव्हा तो म्हणाला, शाखेत येणाऱ्या माझ्या मित्राकडे घालायला चांगला शर्ट नाही, तो माझा भाऊच आहे, त्याच्यासाठी मी हा शर्ट आणला आहे. ही आपुलकीची, बंधुत्वाची जी काही भावना आहे ती म्हणजे समरसता आहे. अशी असंख्य उदाहरणं आजही आमच्या शाखेमध्ये घडतात, पण त्याची प्रसिद्धी किंवा भांडवल आम्ही करत नाही, कारण तो आमच्यासाठी सहज व्यवहार असतो. या उलट समाजामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे आम्हाला तीव्र दुःख होतं. नुकतंच कसबा पेठेमध्ये इथून जवळच सावन राठोड नावाच्या एका विद्यार्थ्याला जिवंत पेटवण्यात आलं. त्याच्या आधी त्याला त्याचा धर्म विचारण्यात आला. हैदराबाद विद्यापीठामध्ये रोहित वेमुला नावाच्या एका विद्यार्थ्याची आत्महत्या झाली. ती आत्महत्या का झाली आणि त्या सगळ्याच्या मधल्या कारणांपेक्षा सुद्धा तो कोणत्या जातीचा आहे असं ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला त्याचं दुःख हे निश्चितपणाने होतं. त्यामुळे जात धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून या घटनांकडे पाहू शकू का, या प्रश्नांकडे पाहू शकू का, असा प्रश्न आम्ही स्वतःला विचारतो आणि समाजालाही विचारतो.
समरसतेच्या या मार्गावरून चालताना देशापुढे उभ्या राहणाऱ्या अनेक समस्यांची आम्हाला चिंता वाटते. त्यात धर्माच्या नावाने पसरू पाहणारा दहशतवाद आणि शहरी भागामध्ये बस्तान बसवू पाहणारा नक्षलवाद याची चिंता आम्हाला वाटते. इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ फ्रीडम. सदैव दक्षता हीच स्वातंत्र्याची किंमत असते. त्यामुळे या देशातले जागरूक नागरिक तरुण म्हणून अशा घटनांकडे पाहताना तरुण होणारं राजकारण, जाती धर्माच्या निमित्ताने विद्वेष करण्याचे निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक होणारे प्रयत्न हेही आम्हाला दिसतात. तरुण मनांना अतिरेकी विचारांकडे नेण्याचा प्रयत्न, रॅडिकलायझेशनचा धोका हा सुद्धा आम्हाला दिसतो. त्याचा आम्ही अभ्यासही करतो आणि आपापल्या परीने त्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न हा सुद्धा आम्ही स्वरूप वर्धिनीचे वर्धक वर्धिका आणि युवक युवती निश्चितपणाने करतो. देशापुढच्या अशा अनेक समस्यांवरचा एक मार्ग हा समरसतेच्या मार्गाने ठामपणे चालत राहणं हा आहे. त्याचबरोबर देशापुढे उभा राहणाऱ्या अशा अनेक आव्हानांचा, समस्यांचा अभ्यास करून त्यावर उत्तरं शोधणं हा सुद्धा आहे. स्वरूप वर्धिनीचे वर्धक वर्धिका युवक युवती हे आम्ही विद्रोहाचा मार्ग नाकारून समन्वयाच्या आणि समरसतेच्या मार्गाने यापुढेही चालत राहणार आहोत. आमच्या या संकल्पाला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असावेत हीच प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. स्वरूपवर्धिनीच्या स्वरूपवर्धिनीचा विस्तार होत आहे. अनेक विभाग वर्धिनीमध्ये काम करत आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवतात. वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्षभरात झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत स्वरूपवर्धिनीच्या कार्यवृत्तामध्ये येत असतो. मी मान्यवरांना विनंती करते की या वर्षीच्या कार्यवृत्ताचे आपण प्रकाशन करावे. धन्यवाद सर. वर्षभरामध्ये झालेल्या कार्यक्रमांचे नियोजन, अथक परिश्रम हे आपल्या वार्षिक अहवालातून दिसून येते. या अहवालाचे वाचन करण्यासाठी मी श्री किरण बेंडगे आणि शुभम नरके यांना मंचावर बोलावते. नमस्कार. हॅलो, नमस्कार. शुभम, अरे बरं झालंच आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलीस. आनंद झाला तू आल्याबद्दल. अरे हो, म्हणजे काय, तुमचा कार्यक्रम म्हणजे मी येणारच ना. आणि असं तसं रविवार होता, सुट्टी होती, म्हणलं बघूया काय कार्यक्रम आहे नक्की हा. मग नक्की काय कार्यक्रम आहे रे हा? एवढे स्टेज, खुर्च्या वगैरे कशासाठी ठेवलेले आहेत? अरे हा कार्यक्रम म्हणजे स्वरूपवर्धिनीचा मकर संक्रमण कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. दरवर्षी हा कार्यक्रम आपण साजरा करतो. एक वर्ष क्रीडा प्रात्यक्षिके तर एक वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांद्वारे हा मकर संक्रमण उत्सव साजरा केला जातो. यामध्ये माडगावकर पुरस्कार सुद्धा दिला जातो. वाह, फारच छान. म्हणजे दरवर्षी तुम्ही एवढे चांगले कार्यक्रम करता. गेल्या वर्षी झालेल्या मकर संक्रमण कार्यक्रमात रिबिन नृत्य, मानवी मनोरे, कमांडो प्रशिक्षण, जिम्नॅस्टिक, एरोबिक्स, सायकलवरच्या कसरती तसेच ढाल तलवारी यांचं प्रात्यक्षिक मुलांनी सादर केलं. म्हणजे एवढे दरवर्षी कार्यक्रम करत असताना तुम्हाला ऊर्जा नेमकी कुठून मिळते रे? अरे आमच्या वर्षाची सुरुवातच गुढीपाडव्याने होते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही ओंकारेश्वर मंदिर आहे तिथे उपासनेसाठी जमतो. गतवर्षी उपासनेला ज्ञानप्रबोधिनीचे संस्कृती संशोधिका विभागाचे श्री यशवंतराव लेले यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. वा, म्हणजे समाजकार्य करायचं म्हणजे ही सुरुवात हवीच. मग लोक कल्याणासाठी नेमकी तुम्ही काय कामे करता? अरे बरेच कार्यक्रम चालू असतात. त्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं होतं. पुण्यातल्या 3 विभागांमध्ये असं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये 215
रक्तदात्यांनी रक्तदान केलं. बापरे, 215 पिशव्या. हो. म्हणजे एवढं रक्तदान केलं वर्धिनीच्या माणसांनी. वर्धिनीची तरुणाई म्हणजे वर्धिनीची एवढी मोठी इमारत बांधत असताना म्हणजे त्याचा पाया तर मजबूत हवाच. मग हो. लहान मुलांसाठी नेमकं तुम्ही काय करता? अगदी बरोबर. अरे, वर्धिनीचा पाया म्हणजे ही लहान मुले, जो शाखा विभाग. हा शाखा विभाग म्हणजे संध्याकाळी भरणारी दैनंदिन शाखा, ज्यामध्ये नित्याने नियमाने खेळणारी मुलं, अभ्यास आणि कार्यक्रम होतात. आणि त्याचाच विशेष भाग म्हणजे होणारी शिबिरं. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि हिवाळ्याच्या सुट्टीत शिबिरं जातात, ज्यामध्ये मागच्या वर्षी लोकशाहीचे 4 स्तंभ, आपत्ती व्यवस्थापन, तंत्र शिक्षण अशा विविध विषयांवर मुलांची शिबिरं झाली आणि मुलांनी त्यात सहभाग घेतला. वा, फारच छान. म्हणजे आणि मी एकदा त्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पोरं पाहिली होती पथक करताना. फार सुंदर पथक करत होती. ती तुमचीच होती का रे? अरे हो, गेली अनेक वर्ष स्वरूप वर्धिनी गणेशोत्सवामध्ये पथक करते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला खरा, पण त्याला बरंच विकृत स्वरूप आलं. त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी किंवा योग्य रूप देण्यासाठी स्वरूप वर्धिनीने ढोल ताशा पथकांची सुरुवात केली. आणि फक्त ढोल न वाजवता त्यासोबत पथकही शिस्तबद्ध रीतीने वाजवत असतात. यंदाही दगडूशेठ गणपती आणि तुळशीबाग गणपती सोबत स्वरूप वर्धिनीने पथके नाचवली. बरोबर आहे. म्हणजे स्वरूप वर्धिनीचे तरुण हे चांगल्या मार्गावर चालले तर. हो. पण या तरुणांचे हेच तरुण पुढे नेऊन भारताला भविष्य घडवणार असतात. अगदी बरोबर. बरं झालं तरुणांचा विषय काढला. तरुणांसाठी स्वरूप वर्धिनीने यंदा एक खास मेजवानीच तयार केली होती म्हणा ना. गेल्या 29 मे आणि 31 मे 2015 रोजी वर्धिनीने गरवारे कॉलेजमध्ये अशी हवी आहे आम्हाला लोकशाही या विषयावर एक युवा अधिवेशन भरवलं होतं. त्यामध्ये हिंगोली, जळगाव, नांदेड, गडचिरोली अशा जिल्ह्यांमधून युवक आले होते. तर अगदी डहाणूसारख्या वनवासी क्षेत्र असलेल्या सुद्धा गावांतून 170हून अधिक युवक आले होते. बापरे, म्हणजे एवढी माणसं आली होती. मग मजा तर भरपूर आली असेल तुम्हाला. मजा तर आलीच, पण विषयही तसेच होते. सर्वांसाठी आरोग्य, अर्थकारण, सर्वांसाठी शिक्षण आणि खास म्हणजे सामाजिक चळवळी कशा उभ्या कराव्यात याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मिलिंद थत्ते, विवेक वेलणकर, अविनाश धर्माधिकारी सारखे अधिकारी त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे भरपूरच विस्तार झालेला आहे स्वरूप वर्धिनीचा. अरे हो, विस्तार तर झालाय. यंदा तर अजूनही मजल मारली. स्वरूप वर्धिनीच्या 2 शाखा म्हणजे स्वामी रामकृष्ण शाखा आणि स्वामी दयानंद शाखा गुजरात दौऱ्यावर गेला होता. विषय होता जे भारतीय लष्कर आहे त्यांनी त्यातली महार रेजिमेंट तिला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांनी आपल्या 2 शाखांना मर्दानी खेळ म्हणजे लाठीकाठी, तलवार आणि मल्लखांब करण्यासाठी आपल्या शाखांना आमंत्रित केलं आणि त्यांनी भारतीय लष्करासमोर आपली प्रात्यक्षिकं सादरली आणि त्यातून लष्करातील जवानांचे सुद्धा कौतुकाची थाप मिळवली. फारच छान. तुमचं कौतुक करावं तेवढंच. पण एवढं सगळं काम करत असताना तुम्हाला सुट्टी मिळते का रे? अरे सुट्टी कसली रे सुट्टी? 365 दिवस चालणारा हा कार्यक्रम आहे. अरे असेच बऱ्याच अडचणी येत असतात आणि त्याचं एक बोलकं उदाहरण सांगतो. आपली डायरी विभागात भरणारी तानाजी मालुसरे शाखा काही तांत्रिक कारणामुळं त्या शाखेची जी शाळा असती त्याची परवानगी त्यांना मिळाली नाही. तर गेली म्हणजे 2 महिने ती जी 2 महिने होती ती चक्क शाखा एका मंदिरात भरायची. बापरे, मंदिरामध्ये? हो, कुठलीही बेंच नाही, काही नाही. अशा प्रकारे धैर्य न खचता कसोशीने प्रयत्न करून शाखा उभा असतात आणि अनेक प्रयत्नातून ही स्वरूप वर्धिनी उभी राहिलेली आहे. म्हणजे सगळंच आहे तुमच्या वर्धिनीमध्ये. मग कार्यक्रम, क्रीडा प्रकार सगळं सामावलेलं आहे. लहानपणी वर्धक पाठवला वर्धिनीमध्ये की तो ट्रेन होऊनच बाहेर पडतोय. आणि समाजाला आणि पालकांना आणि वर्धिनीला यापुढे काय हवे? मला पण सामावून घेशील तुमच्या वर्धिनीमध्ये? अरे नक्कीच. वर्धिनी सर्वांसाठी आणि सर्वांनी यामध्ये समावेश घ्यावा हीच या वर्धिनीच्या कार्यक्रमाची आणि समाजाची गरज आहे. सर्वांनी यामध्ये सामील व्हावे. धन्यवाद. धन्यवाद. स्वरूप वर्धिनीच्या कामाची गरज, व्यापकता, वेग, विस्तार अशा सर्व पद्धतीने स्वरूप वर्धिनीला काम करावे लागत आहे. या विस्ताराचा एक भाग म्हणून स्वरूप वर्धिनीने 2 वर्षांपूर्वी घोरपडीपेठ भागेत मुलींची एक प्रयत्न शाखा चालू केली. या प्रयत्न शाखेला 2 वर्षानंतर आज यश आलेले आहे. गेले 2 वर्ष ही शाखा घोरपडेपेठ, गंजपेठ, गुरुवारपेठ या सर्व परिसरातील प्रत्यक्षात ज्या भागात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले
यांनी आपल्या सामाजिक कामाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच भागात स्वरूप वर्धिनीच्या मुलींची शाखा अतिशय जोरात, उत्साहात आणि जोमात गेले 2 ते 3 वर्ष सुरू आहे. या शाखेला आम्ही अनेक दिवस घोरपडेपेठ शाखा म्हणतोय. जोपर्यंत सर्व निकष एखादी शाखा पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही तिचं नामकरण करत नाही. या शाखेने गेले 2 वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमातून सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. तर या कार्यक्रमात आपण त्या शाखेला नाव देणार आहोत. ही शाखा ज्या भागात आहे त्या भागात महात्मा फुलेंचा वाडा आहे. या महात्मा फुलेंच्या वाड्यातनं ज्या सर्व प्रकारचे सामाजिक परिवर्तनाची सुरुवात झाली त्याच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देऊन आपण या शाखेला गौरव करणार आहोत. मी त्या शाखेच्या सर्व शाखा प्रमुख आणि युवती आणि वर्धिका यांना विनंती करतो की त्यांनी भीमराव गस्तींच्या हस्ते सावित्रीबाई यांची प्रतिमा स्वीकार करावी. हे स्वीकार करताना त्यांनी लक्षात ठेवावं, पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू रोविला, ज्योतिबांची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने झळकली, दुःखितांच्या सेवेत देह तू ठेवला, स्मरण तुझे मी घेऊनी वसा मी घेतला, भगनी जागविन संघटित करीन, ज्ञानज्योत लावेन हेच तुला नमन, हेच तुला नमन, ज्ञानज्योत लावेन हेच तुला नमन. या शाखेकडून या भागात याच कामाची अपेक्षा स्वरूपवर्धिनी करते. धन्यवाद. मुंबईच्या माडगावकर ट्रस्टद्वारा दरवर्षी माडगावकर पुरस्कार आपल्या वर्धिनीतील कार्यकर्त्यांना दिला जातो. वर्षभरामध्ये क्रीडा, शिक्षण, नेतृत्व, वक्तृत्व, सेवा यामध्ये सर्वार्थाने कर्तृत्व गाजविणाऱ्या युवकांना, कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो. निरीक्षण, मूल्यांकन, मुलाखती या चालण्यांमधून तावून सुलाखून मगच माडगावकर पुरस्काराचे मानकरी होता येतं. यावर्षीचा माडगावकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे हे सांगण्यासाठी मी श्री विनोद बिबळे यांना विनंती करते. स्वरूपवर्धिनीच्या मकर संक्रांत उत्सवामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आत्ता अहिल्यानी सांगितल्याप्रमाणे माडगावकर पुरस्कार 2003 सालापासून आपण देत आहोत. तर माडगावकर ट्रस्ट हा जो मुंबईचा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या वतीने आपण तो पुरस्कार देतो. आणि शिवाय आपल्या वर्धिनीची जी वास्तू आहे त्याच्यामध्ये जे माडगावकर सभागृह आहे ते माडगावकर सभागृह हे सुद्धा माडगावकरांच्या त्या ट्रस्टच्या देणगीमधनंच आपण बांधलेलं आहे. आणि ट्रस्टचे जे श्रीयुत गौतम दिवान हे आपल्याला त्यासाठी मदत करतात. तर त्यांचे मी प्रथम स्वरूपवर्धिनीतर्फे आभार मानतो. आपण हा पुरस्कार देताना 3 गट निवडलेले आहेत. एक माध्यमिक गट, इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. दुसरा गट आहे उच्च माध्यमिक गट, त्यामध्ये 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आणि पदवीधर गट, हे ग्रॅज्युएट आणि पदव्युत्तरसुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी. तर वर्धिनीच्या ज्या सर्व शाखा आहेत मुलांच्या आणि मुलींच्या सर्व शाखा मिळून जे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यामधनं सर्वांचे सिलेक्टेड मुलांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांचे निकष सगळे म्हणजे अष्टपैलू त्यातला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला आपण हा पुरस्कार देतो. माध्यमिक गटामध्ये यावर्षी 4 विद्यार्थ्यांची मुलाखत झाली होती आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम आहे शेखर गणेश चव्हाण. शेखर चव्हाण हा 11वी शास्त्र शाखेचा विद्यार्थी आहे. मी सरांना अशी विनंती करतो बेरड सर की त्यांनी शेखरचं अभिनंदन करावं. शेखर हा नरवीर तानाजी शाखेमध्ये व्यवस्था प्रमुख
म्हणून कामगिरी करतो आणि अष्टपैलू विद्यार्थी आहे. दुसरा गट आहे उच्च माध्यमिक गट. त्याच्यामध्ये प्रथम आहे अजय दिगंबर हवाले. हा अखंडानंद शाखेचा शाखा प्रमुख आहे. द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनियर ला शिकतोय तो सिंहगड कॉलेजमध्ये. गेली 2 वर्ष शाखा प्रमुख आहे आणि शाखा प्रमुख असतानाही शाखा व्यवस्थित सांभाळून वैयक्तिक गुणवत्ताही त्यांनी व्यवस्थित ठेवलेल्या आहे, टिकवून ठेवलेल्या आहे. पदवीधर गट, या गटामध्ये पुरस्कार मिळालेला आहे भाग 1 भाग प्रमुख वेदांग शेखर बेहरे. वेदांग हा MCS गरवारे कॉलेजमधून झालेला आहे आणि गेली 2 वर्ष भाग प्रमुख म्हणून भाग 1चं काम पाहतोय. त्याच्या आधी शाखा प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि भाग 1 जो जिथं खूप गरज होती त्या ठिकाणी त्यांनी खूप चांगलं काम करून दाखवलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सहज, सोपं आणि प्रभावी माध्यम म्हणजे गीत. आपल्या विचारांना कवितेत गुंफून त्याला संगीत देऊन ते गीत गायले जाते. समरसतेचे खरे दर्शन आपल्याला पद्यातून मांडण्यासाठी मी श्री मंदार पोफळे यांना मंचावर बोलावते. बंधुत्वाचे घडवू दर्शन, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून. बंधुत्वाच्या रेशीम गाठी, जीवाशिवांच्या घडवू भेटी, भेदभाव ते सारे मिटवून, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून. निरक्षरांना साक्षर करुनी, अज्ञानाची दरी मिटवुनी, मनामनाचे घडवू मिलन, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून. दारिद्र्याचे करू उच्चाटन, कर्तृत्वाचे घडवू दर्शन, स्नेहाचे अनकरुणी सिंचन, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून. उच्च नीच ना येथे कोणी, बंधुभावना उरली व्यापून, एकत्वाचे मनात चिंतन, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून. दुष्टरूढींना येथन थारा, शूद्रत्वाला नसे आसरा, गंगे सम हो पवित्र जीवन, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून. बंधुत्वाचे घडवू दर्शन, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून, समता आणू समरसतेतून. धन्यवाद सर. आज आपल्या देशाला पुनश्च वैभवशाली, पराक्रमी बनवायचे असेल तर समरसता खूप महत्त्वाची आहे. समरसतेची देव सावली, सेवेमधुनी आर्त हरू, समर्थ घडवू समाज आपुला, मिळवू जगती जे सर्वोत्तम. देशाची उन्नती होण्यासाठी नेतृत्वाची गरज असते, पण त्याआधी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर भीमराव गस्ती यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे.
व्यासपीठावरील आदरणीय गुर्जरजी, रामभाऊ निगळी आणि माझ्या भगिनी पुष्पाताई आणि आपण सर्वजण सर्वपोर्दिनच्या या कार्यक्रमाला माझी येण्याची मनस्थिती नव्हती, कारण मी आंध्रामध्ये गेलो होतो. तिकडे दुष्काळ परिस्थिती, उत्तर कर्नाटकामध्ये भयानक दुष्काळ परिस्थिती. पण पुष्पाताईचं आणि ज्ञानेश पोर्दिनीचा एवढा आग्रह झाला आणि पहिल्यापासून माझं गेल्या 20-25 वर्षापासून सर्वपक्षी असलेले संबंध, म्हटलं कोणाला नाराज करायचं नाही, ह्या यायचे ना मी ह्या कार्यक्रमाला आलो. मकर संक्रमणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम जो होतो आहे एक मनापासून वेगळं, आपलं हिंदू संस्कृतीचं एक हा वेगळं एक हे आहे. दक्षिणेमध्ये हा मकर संक्रमण फार मोठ्या प्रमाणात केला जातो. मला एक असं म्हणायचं आहे, जवळ बोला, माईकचा आवाज जरा. मी अमुक एक जातीचा आहे असं मला म्हणून घ्यायचं नाही. मी शोषित वर्गाचा एक प्रतिनिधी आहे. गंगाधर गाडगीळांचं एक पुस्तक आहे ते प्रवास वर्णन, त्याच्यामध्ये ते लिहितात, जे गंगेला जे जमलं नाही, जे अडवता आलं नाही, जे यमुनेला जे अडवता आलं नाही, जे दक्षिणेतील तुंगभद्रेनं ते अडवलं, तेही तब्बल 350 वर्ष. म्हणजे इस्लाम धर्माचं जे लाट होतं, जे गंगेला देखील ते अडवून, म्हणजे इस्लाम धर्माचं जे लाट होतं, प्रचंड लाट, ते गंगेला देखील ते अडवता आला नाही, यमुना देखील ते अडवता आला नाही. ते काम दक्षिणेकडील तुंगभद्रेचं दगडधोंड्याचा जो प्रदेश होता तो म्हणजे विजयनगर साम्राज्य. ह्या विजयनगर साम्राज्य म्हणजे शोषित वर्गांचा, हे भटके विमुक्त वेगवेगळ्या जाती धर्माचे लोकांची, ह्यांनी 1330 सालापासून ते 1670 सालापर्यंत जवळ 350 वर्ष म्हणजे ह्यांनी इस्लाम धर्माचा लाट त्यांनी थोपून धरलं. म्हणून आज दक्षिणेमध्ये जे मोठमोठं मंदिरं गोपूर जे आहेत, वेगळं मनाला जे हे वेगळ्या प्रकारे हे होतं, हे दर्शनही छोट्या मोठ्या लोकांनी घडवलं आहे. आज मधुरेचे मीनाक्षी मंदिर बघायला एक संपूर्ण दिवस लागतो. म्हणजे असे वेगवेगळे अनेक मंदिर दक्षिणेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे सगळं छोट्या मोठ्या वर्गाने केलेलं आहे बरं का. अशा छोट्या मोठ्या जमातीचे लोक हिंदवी स्वराज ह्याच्यामध्ये होते बरं का. हे अनेक स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये काळामध्ये होते त्यांनी का. पण इंग्रजांच्या काळामध्ये पेशवाईच्या असं झाल्यानंतर ह्या लोकांना जे शूर होते, जे शूरवीर होते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देण्यात यायला. यांना ते जमिनी होत्या, ते जमिनी इंग्रजांनी काढून घेतला आणि का ह्याच्यामध्ये 1818 सालापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे गुन्हेगार कायदा केला. ते 3 वेळा ह्या लोकांना हजेरी सुरू झाली. त्याच्यानंतर पुन्हा सेटलमेंट आलं, पुन्हा का हे जवळ असे जवळ 150 वर्ष म्हणजे त्याच्यानंतर 50 वर्ष म्हणजे 50 वर्ष ह्या म्हणजे एकूण 200 वर्ष या जमातींना अस्तित्वच समाजाने नाकारलं गेलं. अशा या जमातीमध्ये मी आलेला मी छोटा माणूस बरं का. आमची जी लढाई सुरू झाली ही माणूस की आम्हाला माणूस म्हणा, आम्हाला माणसामध्ये घ्या, या अस्तित्वासाठी आमचा संघर्ष सुरू झाला. आणि वेगवेगळ्या प्रकार असून काय समाजामध्ये म्हणजे काय कसं असते समाजामध्ये, आपण प्रामाणिक ते लोक हे प्रामाणिक असतात. आणि ह्यामुळे काय सीमा भागामध्ये असू द्या, उत्तर कर्नाटकामध्ये असू द्या, इतकं वेगळ्या प्रकारे आमची चळवळ सुरू झाली. काय अनेक प्रकारचे त्यांचे पोटापाणीचे प्रश्न मिटले. म्हणजे आमचे एकेकाळी लोक कसे होते पोलीस स्टेशन, कोर्ट आणि तुरुंग ह्याच्या बोऱ्यामध्ये फिरून संपायचे. असे वेगळ्या प्रकारचे आमचे ते दारिद्र्य अवस्था इतकं भयानक बरं का. हे असं असताना चळवळ गेले 40 वर्ष चाललं आणि आज या समाजामध्ये इतकं वेगळ्या प्रकारचं एक परिवर्तन होऊन गेलं. ज्या पोलीस खात्याला आमची लोक भिळून पळून जायची, त्याच पोलीस खात्यामध्ये आमची तरुण मुलं IPS अधिकारी व्हायला लागले. हा आमचा एक बदल आहे. म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचा दक्षिणेमध्ये आमचा, उत्तर कर्नाटकामध्ये हा आमचा झाला मग पुन्हा हे संघटितपणाचा अनेक सवलती ह्या लोकांना मिळाल्या. हा वारसा महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळीचा जो एकूण जो खालखंड तो संपूर्ण 150 वर्षाचा इतिहास आहे बरं का. हे आम्ही महात्मा फुले, आंबेडकर, हे आगरकर ह्यांचं चरित्र वाचूनच आमच्या मनाला एक वेगळं वाटलं.
विद्यापीठामध्ये उस्मानिया विद्यापीठामध्ये असताना माझ्या हातामध्ये एक पुस्तक लागलं, तर रॉबर्ट सेवलचं ए फॉरगॉटन एम्पायर, आणि दुसरं एक पुस्तक होतं समजा द हिस्ट्री ऑफ विजयनगर म्हणून सांगू. ह्या दोन्ही पुस्तकांनी सांगू काय मला माझ्या मनामध्ये एक वेगळीच काय सीमा भागामध्ये आम्ही कुत्र्या म्हणण्यासारखं काही वेगळी अवस्था असताना सांगू का की हे पुस्तक म्हणजे आम्ही एकेकाळी शूर उद्योग होतो, आम्ही आमच्या लोकांनी एवढं मोठं राज्य स्थापन केलं, हे सगळं वेगळं बरं का. ह्याच्यानंतर सांगू काय आमची ती चळवळ वेगळा प्रकार हे झाला. पण बेडर रामोश यांचा चळवळ वेगवेगळ्या जाती जमातीचा चळवळ करत असताना मला लोकांनी देखील प्रचंड साथ दिली, ज्यांच्यासाठी मी काम केलं. आणि एक मला प्रकाशना मला ह्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये मला वाटलं सांगू काय ही छोटा मोठा जो वर्ग आहे तो देव आणि धर्म मानणार आहे, आणि अशा वर्गांना सांगू काय त्यांच्या भावना दुखून आपण काही करू शकणार नाही. म्हणून सांगू काय मी अखंड या चळवळीच्या व्यापामध्ये असताना सांगू काय इतर दलित चळवळीमध्ये म्हणा, भटक्यामुख चळवळीमध्ये, इतर शोषित वर्गांच्या चळवळी असताना सांगू काय आपण धर्माच्याबद्दल घाणेरड्या शिव्या घालून हे करून आपण नेहमी आपले अनेक मंडळ करत असतात, तसा प्रकार आमच्यामध्ये झालेला नाही बरं का. ह्यामुळे सांगू काय लोकांचं एक वेगळ्या प्रकारचं वलय आमच्यामध्ये एक हे झालं सांगू काय. आणि अनेक आमचे लढे यशस्वी झाले. ह्या लढ्याच्या नंतर आम्ही दुसरं एक आमचं आंदोलन सुरू झालं, ते देवदासीचा लढा झाला. हा सगळ्यात महत्त्वाचा मला आमच्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आंदोलन असेल तर देवदासीचं बरं का. देवदासी अनेक लोकांना देवदासी म्हणजे काय वाटतं सांगू काय वेश्या म्हणजे ही शरीर विक्री करणे असं वगैरे. उत्तर कर्नाटकामध्ये अशी जी प्रथा नाही सांगू का देवाला सोडलेली ती वेगळी बाई सांगू का देव धर्म मानणारी, आणि ती एक संत प्रवृत्तीची एक महिला, तिच्यावर अनेक लोक अत्याचार करत असतात, त्याला मुलं होत असतात, आणि सोमका ते बेवर्ष ते डुकराच्या पिल्लासारखं इकडे तिकडे भटकत असतात, ते वेगळं प्रकारचं. आणि त्याच्यातून अनेक महिला मुंबईला पुण्याला इकडे तिकडे जात असतात, आणि ते अनेक वेगळ्या प्रकारचा असाध्य रोग घेऊन ते गावी परततात. आणि तेव्हा त्यांना इतकं वेगळ्या प्रकारचं त्यांचे जेवण असं काय ते शेवटीचा अंत असताना तरी त्यांचा मड देखील कोण उचलायला आहे, माणूस पुढे येत नाही. अशा वेळी आमचं उत्थानं ते काम सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांच्या मुलींचं शिक्षणासाठी आपल्याला काय करता येईल हे अनेक लोकांच्या माध्यमानं ते आमचं काम सुरू झालं. आणि हे काम करत असताना सांगू काय हे सुखासुखी घडलं नाही. देवदासीच्या लढ्यामध्ये बेडर रामोश यांच्या म्हणजे वेगवेगळ्या शोषित वर्गाच्या लढ्यामध्ये अनेक लोकांची साथ मिळाली, आमचे कार्यकर्ते आले, सगळे आले. पण ह्याच्यामध्ये देवदासीच्या लढ्यामध्ये काम करत असताना आलेले अनुभव मात्र फार वेगळे सांगू काय. घरातले आमची कमळाबाई सांगू काय इतकं वेगळ्या प्रकारचं ते पुष्पाताईंना माहीत आहे सांगू का बरं का. इतकं ते वेगळ्या प्रकारचा त्रास सांगू काय गेल्या 13-14 वर्ष आम्ही बोललो सांगू काय. एक स्त्री देखील असून देखील एक स्त्री एक महिला वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा असतो हे आमच्या हे असं बरं का. म्हणजे सांगू काय ती म्हणायचं सांगू काय कोणतरी एखादी मुलगी मला कांडीमध्ये सांगू काय अप्पा म्हणजे बाबा ते आम्ही देवदासीच्या मुलीसह शाळावर चालवतो. ती मुलगी जर अप्पा म्हटली की तुझी रांडीची मुलगी काय म्हणून म्हणायची सांगू काय. इतकं वेगळ्या प्रकारचं आणि असे सांगू काय ही वेगळ्या प्रकार. आणि तू जातोस तिकडंच जा, तुझं घरी मडच येऊ नये असं प्रकारचं हे असे काम करत असताना मला एक जिद्द वाटायची काय वाटायचं सांगू काय आपण ह्या सुशिक्षित वर्गासाठी जे आपण काम करतो आहोत हे जर आपण घरामध्ये एक वेगळा प्रकार त्रास आहे ह्याच्यामुळे ह्या सोडलं सांगू हे पुढं मुलीचं काय होणार. पण मी माझं ठरवलं सांगू काय वाटेल तर हरकत नाही, माझा संसार विस्कटून गेलं तर हरकत नाही, पण या मुलींसाठी जो काम चाललेला आहे हे मात्र खंड पडू देता कामा नये. आणि म्हणजे कसं व्हायचं सांगू काय ह्याच्यामुळे काय व्हायचं सांगू काय मी मुंबई पुण्याला यायचा, पुण्याला स्वरूपवर्धींच्या कामामध्ये म्हणा तर पुष्पाताई आमच्या लढ्यामध्ये अनेक वेळा ते भाग घेतलेले, यशवंतराव लेले म्हणा, अरविंदराव हर्षे म्हणा, अशी मोठमोठी माणसं सांगू का त्या चळवळीमध्ये आमच्यामध्ये असायची बरं का. त्यामुळे मग माझ्या मनाला सांगू काय आमच्या पाठीमुळे कोणतरी थाप मारणार आहे सांगू का. ह्यामुळे काय सांगू काय मी एकाकी नाही ह्यामुळे सांगू का आमच्या कामाला बळ यायचं. आणि ह्या कामामध्ये सांगू काय आज उत्तर कर्नाटकामध्ये आता ह्या देवदासीच्या चळवळीमध्ये असताना त्रास झाला, वेगवेगळं झाला, हल्ले झाले, सगळा हा भाग मला गौण वाटतो. पण ह्याच्यातून वेगळं एक जर सांगू काय 2006मध्ये एक मुथ्था नावाची एक मुलगी आय एस झाली. त्याच्यानंतर अनेक मुली सांगू काय स्पर्धा परीक्षेमध्ये सांगू काय चांगल्या जसं हे झाल्या, काही मुली सांगू काय डॉक्टर झाल्या, काही मुली इंजिनियर झाल्या सांगू काय हे वेगळ्या प्रकारचं. आज उत्तर कर्नाटकामध्ये
आमचं एक लिंगसूरला एक केंद्र आहे, पुन्हा बिजापूरच्या एक बिळगीला एक आमचं के दोन के दोन 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 केंद्रामध्ये आमचे एकूण 401 मुली आमचं शिकत आहेत बरं का. आणि हे काम सरकारी अनुदानाशिवाय आमचं हे काम चाललं आहे बरं का. सरकारी अनुदान आले की तिथं राजकर्ते आले, पुन्हा सरकारी अधिकारी आले, पुन्हा तिथं शोषण सुरू झालं. महिलाच्याकडं बघत असताना काय सांगू काय, आमच्या तिकडं त्या भागामध्ये असताना सांगू काय, वृद्ध माणूस देखील एका 16 वर्षाच्या मुलीकडं बघताना त्याच्या नजर वेगळी असते. मग तिथं सुरक्षितता काय असणार बरं का. आणि अधिकारी वर्गांचं काय तर ते सांगायचं नको, त्यांचं टक्केवारी अनुदान दिलं की त्यांची टक्केवारी. मग हे काय काय घेऊन काय करायचं आपण, कुठल्या आपण आम्हाला काय त्याचं खुंटणकरण चालवायचं नाही, आम्हाला ते एक मुलींना वेगळ्या प्रकारचं काम उभं करायचं आहे. त्यामुळे सांगू काय, ते आम्ही हे सरकारी अनुदान घ्यायचं आम्ही नाकारलं आम्ही सांगू काय. मग तिथं उत्तर कर्नाटकामध्ये अनेक वर्षापासून काम असल्यामुळे सांगू काय, शेतकरी वर्गांचं छोटं मोठं काम शेतकरी वर्ग आम्हाला अनेक प्रकारचं सांगू काय, धान्य म्हणजे कोण तांदूळ देतो, कोण ज्वारी देतो, कोण तूर डाळ देतो, अशा प्रकारचं आमच्या वर्षाकाठी एक 200-250 पोती आमचं एक धान्य जमा होतं. आणि त्या ह्या धान्यातून आमचं ते मुलीचा आम्ही खर्च भागवत असतो. असे अनेक आमचे हे चित्र काही तर सुनील बंडगे आहेत बरं का, ते त्यांनी अरविंद हर्षेचं तर काय फार वेगळं सांगू काय, गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी ते आम्हाला अनेक प्रकारे मदत करत असतात बरं का. हे असे बरं काय, असे माणसाने आम्हाला चळवळ ही कुठल्याही कोणतीही चळवळ आणि कोणतंही काम एका माणसाच्या हातून होत नाही. त्याच्या पाठीमागं हजारो सैनिक असतात, हजार हे असतात, तरच ते युद्ध आपले जिंकलं जातं. असे वेगवेगळ्या प्रकारचे माणसं ह्या आमच्या कामाला त्यांनी हातभार लावला. म्हणून आम्ही आज हे आमचे अनेक जे लढे असतात, सुरुवातीचा इंडाल कारखान्याचा लढा असू द्या, नंतर या शोषित वर्गाचा तो अस्तित्वासाठी तो लढा असू द्या, हे आपण सध्या चाललेलं हे देवदासीचं असू द्या, आंध्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं काम चाललेलं असून काय, आंध्रामध्ये तेलंगणा भागामध्ये मिश्रित लोकांचं इतकं तिथं वेगवेगळ्या प्रकारचं हे चाललेलं असून काय, तिथं धर्मांतर ते अनेक वेगवेगळं असून काय, तिथं पुन्हा त्या लोकांना आपल्या धर्मामध्ये घ्यायचं वगैरे, त्यांना वेगवेगळं काम द्यायचं वगैरे, अशा प्रकारचं काम चाललेलं आहे. आणि इतकं त्या देशामध्ये आता ओडिशासारख्या भागामध्ये भाताची पेज म्हणलं की त्यांचा सण होतो बरं का. इतकं प्रचंड गरमी आपल्या देशाला 60 वर्षे झाली, कुणाला स्वातंत्र्य मिळालं हा मोठा प्रश्न आहे बरं का. ग्रामीण भागामध्ये फार वेगळी अवस्था आहे. इथं कोण तर सांगू काय, एकमेकाला सहकार्य करणारे, हातभार धरणारे, आपला एक आधार तर वाटतो. खेडेगावमध्ये कोण कुणाला ते कुठल्याही मुलीला कोण उचलून घेत जातो हे कळत सुद्धा नाही बरं का. असे अनेक प्रकार सांगू काय, आज आम्ही एक वेगळ्या प्रकार चिंतेमध्ये आहोत बरं. कसं सांगू काय, उत्तर कर्नाटकमध्ये तर भयानक दुष्काळ पडलेला आहे. शेतकऱ्याकडून ह्या वर्षी का आम्हाला धान मिळालं नाही. आणि आता काय करायचं बा या मुलींचं, आपण काय करायचं, आपल्याला सांगू काय मदत करणार तर कोण नाही आहे, असं ह्या चिंतेमध्ये. आणि कसं होतं सांगू काय, स्वतःचे माणूस कसा असतो इतकं विकृत सांगू काय, स्वतःच्या मुलीकडं कोणतरी बघितलं की त्याचा हात पाय कडो असं ते नजर असते. स्वतः त्याच्या पत्नीकडं बघितलं की त्याला राग येतो, त्याच्या बहिणीकडं बघितलं की राग येतो. पण ही एका देवदासी युवतीला जर बघितलं सांगू का, बघताना मात्र त्याला काय वाटत नाही. म्हणजे त्या देवदासी भगिनीकडं मुलगीकडं बघताना सांगू काय, ही माझी एक मुलगी आहे का, मुलगी ही माझी बहीण, असं ह्या नजरेने आपण का बघू शकत नाही. तिला आता मला असं वाटतं सांगू काय, ती तर वेगळ्या प्रकार सांगू काय समाजामध्ये येऊ पाहते. आणि ही जी व्यवस्था जी आहे, ही कलंकित व्यवस्था आहे, हे समाजाने निर्माण केलेलं आहे सांगू काय. समाजामध्ये एक भोग वस्तू सांगू काय, देवदासी म्हणजे देवाची देवदासी नव्हे, ही माणसाची भोगदासी. आणि हिला एक स्वतंत्रपणे जगू द्यायचं. आणि आता बरं का, हे आता आमची मुथम्मा नावाची जी मुलगी आहे ना सांगू का, ते तर आंध्रामध्ये कर्नूल जिल्ह्यामध्ये कलेक्टर, सुरुवातीला मैसूरला होती ते प्रांत अधिकारी म्हणून, सुरुवातीला लागली ते तहसीलदार म्हणून, आता ते कर्नूलमध्ये ती तेलुगू मुलगी ती 10 मुलींची व्यवस्था करते. म्हणजे असे कितीतरी सांगू काय, माझ्या आता संगीता माझी बसून ती माझी मानसकन्या, ती आमच्या त्या मुलींना सुरुवातीच्या काळामध्ये मग स्वतःपणे 10-15 वर्षापाठी मी तिचं उदाहरण द्यायचं, बघ तिथं माझी एक मुलगी आहे, ते PS झाली असं वगैरे. म्हणजे एखाद्याचं आदर्श आपण समोर ठेवलं समजा, एक वेगळा प्रकार मुलींना वाटत असते. आणि अशा मुलींना समका पंखामध्ये बळ देण्याचं काम आम्ही करत असतो. आणि हे काम माझ्या एकट्याकडून होत नाही समका, अनेक समका पुष्पातेचं काम मला बघून मला फार वेगळं वाटतं समकाय. आणि मी माझं आयुष्य कसं समकाय, अनेक लोकांनी वेगळ्या प्रकारचं काय म्हणतो आपण, उपेक्षा
असं बघत असताना जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुःख, दारिद्र्य, हेटाळणी वगैरे झाले सोंग काय, ती एखादी बहीण मला भाऊ म्हणते सोंग काय, मला माझं छाती फुगून येते बरं का, अरे मला कोणतरी एक माझी बहीण आहे बाबा म्हणून बरं का. हे असे प्रकारे असं आपण बघितलं पाहिजे समाजाकडं. ही अवस्था कोण घालून देऊ, आपण निर्माण केलेली आहे. आणि आपण हिंदू संस्कृती किती वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे सोंग काय, आणि ह्या अशा संस्कृतीमध्ये आपण किती वेगळ्या प्रकारचं नीच काम करत असतो, हे एक वेगळं. आणि स्वरूपवर्धींचं काम मला फार वेगळं भावते. म्हणून सांगा माझं काम सोडून सगळं मी आलो. आणि अशोकराव भरती पण इथं बसले सोंका, ते आमच्याकडे होते सोंका, ते आमच्याकडे त्या भागामध्ये शेतकऱ्याने त्यांनी फार मोठी त्यांनी मदत केली आहे. असं वेगळं अनेक माणसं चळवळीमध्ये कोणाचं नाव घेऊ मी सोंका, आमच्या चळवळीमध्ये अनेक माणसांनी सोंका सहकार्य केलं. म्हणून सोंका इतर कुठल्याही चळवळीपेक्षा आमची चळवळ आज अनेक प्रकारे यशस्वी झाली. ते अनेक टक्के झाले, अनेक वेगळं झालं. आमच्या संस्थेत हल्ले झाले, अनेक 2-3 केंद्र आमचे मोडून काढले. पण बरं का काय सोंग काय, चेंडू जितका जोरानं आपण आपटतो तितका जोरानं ते वर येते. तसं आमचं सोंग तिथल्या कार्यकर्त्याचं बरोबर कोणी किती त्रास दिला तर सुद्धा आपण चिकाटीनं काम करायचं आणि ह्या मुलीचं संरक्षण करायचं, त्याला शिकवायचं, सगळं करायचं. इतकं वेगळ्या प्रकारचं काम आमच्या लोकांमध्ये चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं सोंग काय, माझ्यासारख्या छोट्याशा माणसाचं तुम्ही काय ऐकून घेणार. तुम्ही सगळेजण आता महानाट्य जे आहे त्याचा बघण्याला उत्सुकता असेल आणि उत्सुकता असाल. आणि मकर संक्रांतीचा आपण सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा बरोबर का स्वरूपपूजनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोंका त्यांनी इतकं वेगळा प्रकार, संजय तापड देखील तो फार सगळी वेगळी, ज्ञानेश सोनार वगैरे आपलं ज्ञानेश पुरंदरे वगैरे गेल्या वर्षी आमच्याकडे आले होते. किती ह्या अशा युवकाकडे बघितली की बरं का मला वेगळ्या प्रकारचे हे वाटतं सोंग काय. म्हटलं चला आपण सोंग काय अशा युवकांचंच आपण नाराज करू नये म्हणून म्हटलं माझे सगळे मी अडचणी म्हणजे हे सगळं जरा हे करून ठेवून का माझ्या एका कार्यकर्त्याला घेतलं आणि काल मी बसलो आणि सकाळी आलो. आणि आपल्या सगळ्या समोर थोडंफार थोडक्या मोठक्या शब्दामध्ये काय सोंग काय, आम्हाला परिस्थिती आमची अशी इतकं वेगळ्या प्रकार त्या भागामध्ये आम्हाला धड बोलता पण येत नाही, इतकं वेगळा दहशतवाद बरं का. असे लोकांचे बरं का म्हणजे काय प्रस्थापित वर्गाचं इतकं मोठं शोषण बरं का त्या वेगवेगळ्या भागामध्ये आहे सोंग का, फार वेगळं आहे. आणि आता मला असं म्हणायचं सोंग काय, बाबा तुमचं मदत नको आम्हाला, आमच्यापर्यंत जगू द्या, आम्ही कसं तर जगू आम्ही. आणि ह्या वेगळ्या प्रकारात म्हणून आमचं उत्थानची निमित्त झाली बरं का. उत्थान निमित्त सोंग काय अनेक मुली आता आमच्या खूप चांगल्या ह्याच्यामध्ये अवस्था आहेत. आणि मला असं वाटतं सोंग का काही येत्या काही 5-6 वर्षामध्ये ही देवदासीचे प्रताप कर्नाटकामध्ये आहे ते संपुष्टात येईल. त्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे बरं का. हे एकच काम घेऊन वर्षानुवर्ष काम करणं नो. आम्हाला कुठला फॉरेनचे निधी येत नाही, सरकारकडून निधी येत नाही. हे आपल्यासारख्याने दिलेली जी रक्कम आहे ना काय समजा, हे मला एक पैसा असला तर सुद्धा त्याला महत्त्वाचं वाटतं बरं का. असं समजा काय आमच्यासारख्यांचं काम जर यशस्वी झालं समजा स्वर्गामध्ये जे आहे ते आपल्या अरविंदराव हर्षीसारख्या अशांना वेगळं समाधान वाटेल असं मला वाटतं बरं का. जे लोक ज्यांनी आपण किती वेगळ्या प्रकारे प्रत्येक 5 पैसे देखील आम्हाला महत्त्वाचे वाटतात बरं का. आणि दुसऱ्याने दिलेलं रक्कम सांगू का आपण म्हणासं डामडोलपणा करणं, ते आपलं चांगल्या प्रकारे ऑफिस सजवणं, हे करणं, वाहन घेणं, हे आम्हाला चतकोर भाकरी देखील मिळायला हे होत नाही. आम्ही वाहन कशाला घेऊ, काय घेऊन काय करायचं, आणि कुठला फॉरेनचे फंड घ्यायचा, आम्हाला सरकार निधी घेऊन त्यांना टक्केवारी कुठं देऊ आम्ही सांगू का. पण आम्ही स्वतःच्या हिमतीनं आम्हाला उभं राहायचं आहे. आणि हेच बरोबर का मुलींना आम्ही सांगत असतो, बाबा तुम्हाला जे शिक्षण आज मिळते आहे हे दुसऱ्याने दिलेलं आहे, तुम्ही चिकाटीनं राबलं पाहिजे. तुम्ही जे शिकला तर ते उद्या तुम्हाला शिकायला मिळणार, तर तुम्ही शिकणं होणार नाही बरं का. अशा प्रकारचे काम त्या उत्तर कर्नाटकामध्ये बाकीच्या भागामध्ये चाललेलं आहे. आपण सगळ्यांनी माझा ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मला सांगू का पुरंदरीचं ह्या सगळ्या युवकांचा मनापासून धन्यवाद. तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही काम करा. तुम्ही चांगलं काम करतात ना त्यांना सदैव समाज पाठीमाग असतो बरं का. व्यासपीठावर ज्येष्ठ माणसं आहेत सांगू काय, त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला आहेच मग काय, हे मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. स्वरूपवर्धिनीने आजच्या मकर संक्रमण वार्षिक उत्सवानिमित्त एक विशेष सत्कार आयोजित केला आहे. मागची भूमिका स्पष्ट करतोय. राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्राची सुरक्षा एक महत्त्वाचा घटक असतो आणि समाजात एकता, बंधुता हे घटक असणं राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक असतं. नेमकं हेच आपल्या शत्रूला नको आहे. त्यामुळे आपली एकता, आपली बंधुता टिकू नये यासाठी मग दहशतवादी असतील
किंवा माओवादी असतील, मग गुप्तपणे बॉम्बस्फोटासारखा हिंसाचार असेल किंवा उघडपणे एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीचे सोशल मीडियातून फिरवले जाणारे मेसेज असतील, हे सगळं अगदी एक पद्धतशीर षडयंत्र आहे आणि आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेला दिलं जाणारं आव्हान आहे. हे आव्हान पेलून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता काही जण राष्ट्रविरोधकांच्या, दहशतवाद्यांच्या, माओवाद्यांच्या विरुद्ध सतत लढत आहेत. त्यापैकी एक पुण्यातलं मोठं नाव म्हणजे महाराष्ट्र पोलिसाच्या ATS मधील असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस भानुप्रताप बर्गे सरांचं मी मंचावर स्वागत करतो. 1986 साली महाराष्ट्र पोलीस दलात सामील झाल्यानंतर लगेचच त्यांचा दहशतवादाविरुद्धचा लढा सुरू झालेला आहे. त्यांचं पहिलंच पोस्टिंग डोंगरी पोलीस स्टेशनला होतं. हे डोंगरी पोलीस स्टेशन म्हणजे तेच जिचं दाऊद इब्राहिमचं वर्चस्व राहिलेलं आहे. 90च्या दशकामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये दहशतवादा प्रचंड प्रमाणात वाढत गेला, त्यावेळेला महाराष्ट्र पोलिसांनी ATSची स्थापना केली. ATSचं ते पहिलं पथक स्थापन झालं. त्यामध्ये विशिष्ट कौशल्य असणारी, अभ्यासाची आवड असणारी, फिजिकल फिटनेस आणि अन्य सर्व गुण दहशतवादाचा मुकाबला करू शकतील असे सर्व अधिकारी निवडून घेतले. या पहिल्या पथकातील अधिकारी बर्गे साहेब आपल्यासोबत आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांची कामगिरी दहशतवादाच्या विरोधात अत्यंत उल्लेखनीय राहिलेली आहे. जवळपास 20 अंडरवर्ल्ड गँगस्टर त्यांनी यमसदनी पाठवलेले आहेत. यामध्ये भांडूप येथील खलिस्तानी टेररिस्ट यांचा मुकाबला ज्या पथकाने केला त्यामध्ये बर्गे साहेब अग्रेसर होते. वेळप्रसंगी स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलूनही त्यांनी दहशतवाद्यांचा मुकाबला केला. बुलेट प्रूफ जॅकेटमुळं त्यांचे प्राण वाचले, पण त्यांनी माघार घेतलेली नाही. पुण्यामध्ये आल्यानंतर क्राईम ब्रांचमध्ये आपले काम त्यांनी सुरू केले आणि ISIचं पुण्यातलं जाळं त्यांनी उखडून टाकलं. ISIचे हस्तक त्यांनी पकडले. यासोबतच जवळपास 150 मुली सेक्स रॅकेटमधून त्यांनी बाहेर काढल्या, त्यांची सुटका केली. आता ATSमध्ये पुन्हा एकदा पुण्याचे प्रमुख म्हणून त्यांनी काम सुरू केल्यानंतर त्यांची कामगिरी पुन्हा उंचावतच गेलेली आहे. यामध्ये अरुण बेलके किंवा मुरलीधरनसारखे सक्रिय आणि सिनियर गटात मोडणारे माओवादी असतील किंवा नुकतंच ISIचं जे नेटवर्क पसरत आहे इस्लामिक स्टेट सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून, त्यात एक नुकतीच 16 वर्षाची आपली पुण्यातली एक मुलगी अडकली की जी अत्यंत हुशार आहे, 10वीला 95% गुण मिळालेले आहेत, उच्च शिक्षित आहे, तरीसुद्धा केवळ सोशल मीडियाच्या ब्रेनवॉशिंगमुळं ती ह्या सगळ्या दहशतवादाकडे वळली आणि जवळपास तिने 2017मध्ये भारताच्या विरोधात जाऊन सिरियामध्ये जाऊन IS जॉईन करण्याचे मनसुबे तिचे पक्के झाले होते. पण हे कळताच तिचं वय पाहता, तिचं फॅमिली बॅकग्राऊंड पाहता, तिला अटक न करता समुपदेशनाच्या मार्गातून काउन्सिलिंगद्वारे ATSच्या पथकाने तिचं मनपरिवर्तन करण्यात यश मिळवलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भानुप्रताप बर्गे सरांची भूमिका ही महत्त्वाची राहिलेली आहे. पोलीस दलात काम करत असताना त्यांनी आपण ज्या समरसता विषयाचा आत्ता महानाट्य सादर करतो आहोत या विषयात त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. कॉलेजेस असतील, वस्त्या असतील, विविध धर्मातील गट असतील, विविध समाजाचे गट असतील, यामध्ये जाऊन दहशतवाद विरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी ते कायम जात असतात. मी अँटी टेररिस्ट म्हणजेच मी दहशतवाद विरोधी ही एक सोशल मीडियावरती त्यांनी मोहीम राबवलेली आहे आणि या माध्यमातून हजारो तरुण विशेषतः कॉलेज स्टुडंट्स सोशल मीडियातून जोडले आहेत आणि यांच्यामध्ये राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा या अधिकाऱ्याला स्वाभाविकच दहशतवाद्यांना हे नको आहे आणि त्यामुळे नुकतंच एक आपण बातमी वाचली असेल की एक धमकीचं पत्र त्यांच्या नावाने आलेलं आहे. याच्यामध्ये इस्लामिक स्टेटचा उल्लेख आहे आणि भानुप्रताप बर्गे आणि तुमच्या कुटुंबाला आम्ही मारून टाकू वगैरे अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत. तर ह्या धमक्याला बर्गे सर तर घाबरत नाहीतच, पण आजच्या या समरसता महानाट्यानिमित्त आपण समाज म्हणून, स्वरूपवर्धिनी म्हणून या सगळ्या दहशतवादी गटांना हे सांगू इच्छितो की दहशतवादाविरुद्ध लढणारे बर्गे सरांसारखे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही ठामपणे उभे आहोत आणि म्हणूनच आजचा हा सत्कार आपण त्यांचा करीत आहोत. मी डॉक्टर भीमराव गस्ती यांना विनंती करतो की त्यांनी बर्गे सरांचा सन्मान करावा.
मी बर्गे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी सर्वात प्रथम माफी मागतो की काही शासकीय कार्यक्रमामुळे, शासकीय कामामुळे मला या ठिकाणी यायला वेळ लागला आणि खरोखर एक आयुष्यातली चांगली संधी सोडली मी की श्री भीमराव गस्ती सरांना मला खरोखर ऐकायचं होतं या ठिकाणी, पण माझ्या नशिबात तो योग नव्हता, त्याच्यामुळे मी ती संधी गमावलेली आहे. खरं तर मला समरसता जे आहे हे महानाट्य बघण्याची या ठिकाणी खूप इच्छा आहे आणि कुठलंही भाषण पोलीसवाला किती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पोलिसांची भाषा बऱ्याच लोकांना माहिती असते, म्हणून जास्त काही बोलत नाही. फक्त एकच या ठिकाणी सांगतो, अनुभवाचे बोल सांगतो की धर्म, जात, पंथ कुठलाही असला, स्त्री असो पुरुष असो, राष्ट्रनिष्ठा ही सर्वात महत्त्वाची आहे. आणि ज्या देशामध्ये राष्ट्रनिष्ठा मागे पडेल तो देश कधीही पुढे जाणार नाही. ज्या ठिकाणी राष्ट्रनिष्ठा असेल त्या ठिकाणी आपल्याला विवेकानंदजी भेटतील, आपल्याला चाणक्य भेटतील, आपल्याला APJ अब्दुल कलाम भेटतील. आत्ताचे आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्यासारखे प्राईम मिनिस्टरसारखे जे चहाची कपशी विसळून, चहाचे कप विकून या ठिकाणी आज पंतप्रधान झालेले आहेत, असे रथी महारथी आपल्याला राष्ट्रनिष्ठा ज्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, ह्या राष्ट्रनिष्ठेच्या, राष्ट्रभावनेच्या, त्यागाच्या भावनेतून ही निर्माण झालेली गोष्ट आहे. खरं तर भारतामध्ये कित्येक युवक असे आहेत की ज्यांनी आपलं सर्वस्व राष्ट्रासाठी अर्पण केलेलं आहे. कितीतरी शहीद लोक असे आहेत की ज्यांनी आपलं प्राणार्पण त्या ठिकाणी राष्ट्रासाठी केलेलं आहे. फक्त अशा शहीदांसाठी एक 4 ओळी म्हणतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आओ झुककर सलाम करे उन्हें, आओ झुककर सलाम करे उन्हें, जिनके जिंदगी में मुकाम आया है, किस कदर खुश नसीब है वो लोग जिनका लहू देश के काम आया है. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक समरसता हा विषय तसा खूप मोठा आहे आणि देशाची अखंडता, एकता राहण्यासाठी तसा खूप महत्त्वाचाही विषय. आज स्वरूपवर्धिनी सामाजिक समरसता ही थीम घेऊन जरी हे महानाट्य आणि हा कार्यक्रम घेत असेल तरीसुद्धा डॉक्टर भीमराव गस्ती यांचं या विषयातलं योगदान खूप मोठं आहे. या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी समाजामध्ये काम करत असताना अनेक प्रकारची दाहकताही त्यांनी अनुभवली. आम्ही स्वरूपवर्धिनीचे वर्धक, कार्यकर्ते, युवक लहानपणापासून शाखेमध्ये येतो, शाखेमध्ये लहानाचे मोठे होतो, घडतो. शाखेमध्ये खेळत असताना, वेगवेगळ्या सहलीला जात असताना, शिबिरांना जात असताना, एकत्र जेवण करत असताना आमच्या मनामध्ये कधी कुठेही जात पात धर्म हा विषय येत नाही. आमच्या मनाला तो कधी स्पर्शही करत नाही, कारण ते आमच्या अंगामध्ये, आमच्या सर्वांच्या मनामध्ये उपजत आलेलं आहे. कारण ते शाखेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून, वेगवेगळ्या प्रसंगातून ते येतच. तरीसुद्धा हा विषय समाजातल्या इतर घटकांपर्यंत पोहोचावा, त्यांना हा विषय समजावा आणि हा विषय समजल्यानंतर देशाची एकता, अखंडता राहण्यासाठी या अनुषंगाने मदत व्हावी, म्हणून आम्ही सर्व युवक कार्यकर्ते कटिबद्ध आहोत की हा विषय आम्ही सर्व समाजापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही मी डॉक्टर भीमराव गस्तींना देतो. डॉक्टर भीमराव गस्ती आज आपल्या इथे आले, त्यांनी आपल्यासमोर विषय मांडला, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज परिस्थिती एवढी भीषण आहे, पुण्यामधली, महाराष्ट्रातली किंवा भारतातली. कामाचा व्याप खूप मोठा आहे आणि कामामध्ये अत्यंत व्यस्त असूनसुद्धा श्री बर्गे सर आज आपल्या इथे आले, आपल्याला वेळ दिला, त्यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेने सहकार्य केले. त्यात पुणे महानगरपालिका भवन, रचना विभाग, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय, तसेच शनिवार वाडा कर्मचारी व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आम्ही आभारी आहोत. याशिवाय खालील व्यक्तींचा उल्लेख करणेही गरजेचं आहे. श्री लक्ष्मण जगताप आपल्या कार्यक्रमाचे छायाचित्रण आणि चलछायाचित्रण विभाग आत्ता सांभाळत आहेत. श्री श्रीकांत आगाशे आपल्या या जे महानाट्य होणार आहे त्याची रंगभूषा व्यवस्था त्यांच्याकडे आहे. रघुनाथ ड्रेसवाला वेशभूषा, ज्यांनी चहापान आणि रंगभूषा वेशभूषेसाठी घर उपलब्ध केले ते मोगे आणि वजे परिवार. याशिवाय टाटा मोटर्स समाज विकास विभाग
आणि सौ योगिता आपटे यांचे आम्ही आभारी आहोत. याशिवाय या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहाय्य केलं परंतु अनवधानाने ज्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं अशा सर्वांचे आम्ही आभारी आहोत. स्वरूपवर्धिनीच्या सर्व मकर संक्रमण उत्सव व इतर कार्यक्रमांना आवर्जून छायाचित्रणाची सेवा देणारे श्री लक्ष्मण जगताप यांना आपण वर्धिनीच्या प्रार्थनेचे फ्रेम देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. याशिवाय टाटा मोटर्सच्या सौ योगिता आपटे हेही आपल्या कामामध्ये नेहमीच आपल्याला मदत करत असतात. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. आपल्या या कार्यक्रमासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं आलेली आहेत. तर त्यांना बसायला जागा नाही आहे. तर वर्धिनीचे युवक कार्यकर्ते कोणी बसलेले असतील किंवा स्पर्धा परीक्षा केंद्राचे काही कार्यकर्ते असतील त्यांनी कृपया इथं भारतीय बैठकीत बसावे आणि त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी ही विनंती. मंचीय कार्यक्रमाच्या शेवटी आपण स्वरूपवर्धिनीची प्रार्थना म्हणणार आहोत. सर्व शाखा आणि सगळ्यांनी उभं राहायचे. सावधान उत्तिष्ठ. सर्वांनी हात जोडायचे. सर्व शाखेच्या मुलांनी डावीकडे वळा. वाम वृत्त. सगळ्यांनी डावीकडे वळा. शाखेच्या मुलांनी हात छातीपाशी. प्रार्थनेची अर्धी अर्धी वेळ सांगतो. स्वरूपवर्धिनीची प्रार्थना आहे. आपण मागून म्हणूया. नमस्कार देवा तुला आमुचा, करिया मुची माय भूमी महा, जनांचा प्रवाहो इथे चाललेला, सदा संस्कृतीच्या मुळापासूनी पिढ्या नांदती भोवती बांधवांच्या, आम्ही भिन्न ना त्यांची यापासूनी, तयांच्या कळा जाणवाव्या आम्हाला, तयांच्या सुखाचीच लागो स्पृहा, नमस्कार देवा तुला आमुचा, करिया मुची माय भूमी महा, करिया मुची माय भूमी महा, करिया मुची माय भूमी महा. भारत माता की जय. कृपया सर्वांनी बसून घ्यावं. शाखेने सवर तोंड करा. दक्षिणवृत्त आणि खाली बसा.